राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून अहिल्यानगर जिल्ह्यालाही उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसत आहे। या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आता दुभत्या जनावरांवर होऊ लागलाय। जिल्ह्यातील दूध उत्पादन तब्बल 30% घट झाली आहे। वाढती उष्णता आणि चाऱ्याचे गगनाला भिडणारे भाव यामुळे दूध व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। उष्णतेमुळे जनावरे आजारी पडल्याचे प्रमाण वाढले आहे। यावर उपाय म्हणून शहरातील अनेक दूध व्यावसायिकांनी आपल्या गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था केली आहे। जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी दिवसभरातून किमान 3 वेळा गार पाण्याचे फवारे मारले जात आहेत। वाढत्या उष्मामुळे जनावरांच्या खाण्यावर देखील परिणाम झाला आहे। पर्यायाने दूध उत्पादन मोठी घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या आणि पेंडींच्या दरात मोठी वाढ झाल्याने दुभती जनावरे सांभाळायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। उत्पादन खर्च वाढला असताना आणि दूध उत्पादन घटले असताना मिळणारा दर परवडणारा नसल्याची भावना दूध व्यावसायिकांनी व्यक्त केली। वाढता खर्च आणि कमी झालेले उत्पादन यामुळे हा व्यवसाय आता मोठा तोट्यात आहे असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर दूध व्यवसायाला उभारी देण्यासाठी सरकारने दुधाला ठोस हमीभाव द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी पोपट विटेकर, नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। अहिल्यानगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तापमान वाढत असल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी जनावरांना होताना आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून तापमान वाढल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी जनावरांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच जनावर फटका बसतो हीटमुळे। त्यामुळे आम्ही दिवसातून 3 वेळा पाणी मारतो आणि पंख्याची सोय केलेली मशीनसाठी थंड वातावरण राहण्याकरता। आणि दुधात कमीत कमी 30% घट झाली उष्णतेमुळे। त्यामुळे दूध धंदा स्वतःच आला फार। सरकारने दुधाला हमी भाव द्यावा ही आमची विनंती आहे। दिवसभरातून किती वेळ पाणी मारतो तुम्ही? 3दा, सकाळी, दुपारी आणि 5 वाजता एकदा शेवट। बरं, या तापमानाचा या दुधांवर वगैरे किती फटका पडलाय? 30% परिणाम झाला दुधावर। 30% दूध कमी निघालं। बरं, सरकारकडे काय मागणी आहे तुमच्या आता? काय नाही, दुधाला हमी भाव द्यावा चांगला, एवढीच विनंती। आपण पाहू शकतो या तापमानाचा कुठेतरी दुधाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरकारने या दुधाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आपल्याला केल्याचं दिसून येत आहे। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।